कधी असं झालंय का, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटले? कोणीही आपलं ऐकत नाही आणि मनातून फक्त एकच हाक निघते, आता तूच आहेस रे देवा. आजचा हा अभंग अशाच एका क्षणाची गोष्ट सांगतो. तुका म्हणे दीन झाला, दीनवाणी बोलोनी, ऐकला विठ्ठल माझा आला धावोनी. भक्ती म्हणजे दीनता, नम्रता. जेव्हा माणूस अहंकार सोडून नम्र होतो तेव्हाच देव ऐकतो. देवाला आपल्या दुःखाची दीनवाणी लागली की तो तत्काळ धावतो. भक्ताचं विनम्र मन हेच देवाला आकर्षित करते. तुका म्हणे दीन झाला, दीनवाणी बोलोनी. तुकाराम महाराज म्हणतात, मी मोठेपणाने नाही, ज्ञानाच्या अहंकाराने नाही, तर पूर्ण शरण जाऊन दीन होऊन बोललो. आज आपल्या आयुष्यात काय होतं, पण सगळं स्वतः कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. मी करू शकतो, मला सगळं कळतं, हा अहंकार आपल्याला थकवतो. ऐकला विठ्ठल माझा आला धावोनी. आणि ज्या क्षणी तुका पूर्णपणे झुकला त्या क्षणी विठ्ठल ऐकतो. तो उशीर करत नाही, तो धावत येतो. आजही हेच खरं आहे. जेव्हा आपली प्रार्थना शब्दांची नसते तर अश्रूंची असते, तेव्हाच ईश्वर खऱ्या अर्थाने ऐकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव धावत येतो, पण आपण खर्चदीन झालो आहोत का हे समजलं तर आजच आयुष्य बदलू शकतं. यासाठी शेवटपर्यंत ऐका. आजच्या जीवनासाठी एक प्रत्यक्ष साधना. आज एक छोटीशी पण खूप प्रभावी साधना करा. आज झोपण्याआधी 5 मिनिटं फोन बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि देवाशी बोलताना कोणतीही मागणी करू नका. फक्त एवढंच म्हणा, मला सगळं कळत नाही, मी थकलोय, आता तूच बघ. हीच खरी दिनवाणी आहे. तुका आपल्याला हेच शिकवतो, देवाला मोठ्या भाषणांची गरज नाही, खऱ्या मनाची गरज आहे. जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच संत परंपराच्या आत्मस्पर्शी विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. विठ्ठल धावत येतो, फक्त हाक खरी असावी. जय जय राम कृष्ण हरी.